चंद्रपूरपासून गोवा इतका लांब आहे की आज दुसरा दिवस आहे आमच्या ट्रेनमध्ये सफर करत असताना. तर इतकं लांब होतं की आमची झोप झाली तरी काही गोवा आला. जल्दी बोलो, पनवेल जाना है. सो गाइस, हम फाइनली पनवेल पहुंच गए. अभी जाएंगे गोवा. तो पनवेल कैसा दिखाती मैं आपको. जाताना इतके टनल आले की नाही खूपच, आणि एक नंबर वाटत होतं. पुरा अंधेरा अंधेरा, आणि जाताना तर खूपच भूक लागत होती. जेवण तर काही घ्यायचं होतं नाही, कारण की तुम्हाला याच्या आधीच सांगितलं तर जेवण किती बेकार मिळते तिथं. म्हणून आम्ही काही ना काही मिळून खात होतो. आणि बाई रस्त्यावर असे गाव येत होते की हसास येत होते ते गावचे नाव वाचून. भोकी काय काही पण, म्हणजे काही गावाचे नाव येत होते. मग आम्ही टाईमपास करत असताना उनो खेळत होतो. खूप मजा आली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे गेम खेळलो. आणि आम्ही घरून खूपच, म्हणजे खूप प्लॅन केला होता की व्लॉग असे बनवणार, व्हिडिओ असे बनवणार. पण तिथं गेल्यावर काहीच बनवलं नाही, काहीच नाही, कारण की नेटवर्क तर अजिबात राहत नव्हता. एक दंडी पण नाही, काही नाही. आणि फायनली आम्ही गोवाला पोचलो. आणि इतकी मजा येत होती ना ट्रेनच्या सफरमध्ये. मडगाव स्टेशनमध्ये पोचलो होतो. तर त्याच्यानंतर आम्हाला पिकअप करायसाठी नाही का बस येणार होती. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच बघा की समोर मी कुठं जाणार आहे. तर